शहर मध्यमधून 4 प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारात बिग फाईट झाली। मतदानानंतर फारुख शाब्दी आणि देवेंद्र कोठे यांची चर्चा जोर धरून आहे। विजयासाठी संघर्ष शेवटपर्यंत पाहायला मिळेल असा दावा करण्यात येतोय। शहर मध्य मतदारसंघातून चेतन नरोटे, देवेंद्र कोठे, फारुख शाब्दी अशा युवा उमेदवारांविरुद्ध आडम मास्तर मैदानात होते, तर अपक्ष तौफिक शेख हे देखील ताकदीने उतरले। यामध्ये कोणाची धाव कुठपर्यंत याचीच चर्चा होती। आडम मास्तर यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसला अपेक्षित मतांचा टप्पा गाठणं एक आव्हान बनलं। मुस्लिम समाजाच्या मतांवर सुरुवातीपासूनच फारुख शाब्दी यांचा दावा राहिला। एकूण वातावरण तसंच दिसून आलं असलं तरी शाब्दी यांना तौफिक शेख यांचा अडसर राहिला। आडम मास्तर यांच्याकडेही काही मुस्लिम समाजाची काही मतं वळाली। हे जरी खरं असलं तरी मास्तरांची वाटचाल त्यांच्या क्षेत्रापुरतीच दिसून आली। तौफिक शेख यांचा खरा जनाधार मतमोजणी दिवशीच कळणार आहे। मध्य मतदारसंघाची अशी मतांची बेगमी राहिली। यातून एमआयएमचे फारुख शाब्दी आणि भाजपचे देवेंद्र कोठे हे आपला मतदार सांभाळताना दिसून आले। अन्य उमेदवारात मतांची विभागणी आणि कोठे शाब्दी यांची स्पर्धा असा काहीसा माहोल सोलापूर शहर मध्य मतदारसंघात जाणवला। जाणकारांच्या मतानुसार मध्यमधून शाब्दी आणि कोठे यांच्यातील कडवी झुंज शेवटच्या फेरीपर्यंत पाहायला मिळेल। आता मतदारांनी नेमका कौल कोणाच्या बाजूने दिलाय हे शनिवारी समोर येईल, हे मात्र नक्की।